राज्य में महिलाओं पर अत्याचार और दहेज से जुड़ी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। बुल्ढाना की मयूरी की शादी के 4 महीने बाद संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई है। परिवार ने ससुराल पक्ष पर गंभीर आरोप लगाए हैं। बुल्ढाना की मयूरी बुडुकले की संदिग्ध मृत्यु ने पूरे क्षेत्र को स्तब्ध कर दिया है। जानकारी के अनुसार मयूरी का विवाह 10 मई 2025 को जळगाव खानदेश निवासी गौरव ठोसर के साथ हुआ था। विवाह के समय 5 लाख रुपए दहेज स्वरूप दिए गए थे, लेकिन आरोप है कि विवाह के कुछ दिनों बाद मेडिकल स्टोर खोलने के नाम पर 10 लाख रुपए और मांगे गए। परिजनों के अनुसार इस आर्थिक दबाव और लगातार हो रहे मानसिक शारीरिक उत्पीड़न ने मयूरी को बेहद परेशान कर दिया। माहिर पक्ष ने 8 लाख रुपए और दिए, पर शेष 2 लाख रुपए को लेकर तनाव बना रहा। इसी बीच दोपहर में मयूरी ने परिवार से बात की और कुछ ही समय बाद ससुराल से सूचना मिली कि उसने आत्महत्या कर ली है, लेकिन मायके वालों का कहना है कि यह आत्महत्या नहीं बल्कि हत्या है। परिवार का आरोप है कि घटना के बाद ससुराल पक्ष का कोई भी सदस्य अस्पताल में मौजूद नहीं था और शव को लावारिस हालत में छोड़ दिया गया। साथ ही पुलिस ने भी शिकायत दर्ज करने में टालमटोल की, ऐसा आरोप लगाया गया है। इस मामले की जांच SIT से कराने की मांग बुल्ढाना के विधायक संजय गायकवाड़ ने की है। उन्होंने कहा है कि यह घटना न केवल महिला सुरक्षा पर प्रश्न चिन्ह खड़ा करती है, बल्कि न्याय व्यवस्था की विश्वसनीयता पर भी गंभीर सवाल उठाती है। कसं आहे, थोडे दिवस निघून जातील, चांगलं होईल असं बोलून ती हे करायला लागली म्हणे। मग त्यानं मला 10 लाख रुपये सांगितले म्हणे, तुम्ही कुठून देसाल म्हणलं मी करतो। मग अशीच भाऊ आमची भाषेत अनंत भाऊ याच्याकडून मेळ करून मग काही घरचे पैसे असं करून तिला 8 लाख रुपये देत 10 लाखाची मागणी झालेली होती आणि मी माझ्या घरच्या बाईला आणि तिला पाठवून दिले। म्हणलं वा आता त्याच्यानंतर 1 महिना एकदम फ्रेश वागवले। मग कोणत्याच प्रकारे मी रोज त्याले फोटो मागत जाऊ, किंवा मला फोटो टाका, तुम्ही काय केलं काय नाही, रोज संध्याकाळचे फोटो सकाळचे समजा अशी टाकत जावा मुली। त्याची मागणी होती की दिवसातून एकदाच फोन करायचा, तो बी आई वडिलांना भावाचा नाही आला पाहिजे, कोण्या नातेवाईकाचा नाही आला पाहिजे, असेच करत ते। मी 8 लाख रुपये आमच्या विषयी जो पाठवून दिले, त्याच्यानंतर त्यानं व्यवस्थित वागवलं असं त्यानं दाखवलं मला फोटोमध्ये। पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर 2 घंट्यात जर ते डायरेक्ट सांगू राहिले की हो तुमची मुलीनं फाशी घेतली, तुमची मुलगी मेली। तिचा जेट असं बोलला की बस असं 12 12:30 हे झालं, मी 1:30 वाजेला बोललो तिच्याशी। मग असं कसं 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली। तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी। त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली, तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाहीये संध्याकाळपर्यंत। आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला। ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती, तिची BSc ॲग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती। आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। आणि हत्येचा प्रकार आहे, त्यांनी हत्या केलेली तिची। 4 महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या सासऱ्यांनी केला आणि इतका छळ केला की ती फोनवर आपल्या बहिणीशी वडिलांशी बोलू सुद्धा नव्हती। तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की ही मी या नंबरवरून बोलले, हा नंबर डिलीट करा, कोणाला कळू नका देऊ। आई वडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं। आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली। पण आता ज्या मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी 10-12 तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं, त्या परिवाराला काही मदत केली नाही। रात्री 1 वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी बाहेरून रात्री 1 वाजता झेरॉक्स आणा, तर रात्री 1 वाजता कुठली झेरॉक्स उघडी असते। आणि इन्क्वेस्ट पंचनामा करताना या सगळ्या नातेवाईकांना सोबत ठेवायला पाहिजे होतं की तिच्या अंगावर कशाच्या जखमा आहे, तिला तिचे काही पाय घासलेले का काय। या इन्क्वेस्ट पंचनामा करताना कुठल्याही प्रकारे यांच्या नातेवाईकांना तिला जवळ घेतलेलं नाही। मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर मी जे डॉक्टरांशी बोललो किंवा डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या अंगावर 5-6 दिवसापूर्वीच्या पण जखमा होत्या आणि ताजी जखम कानाखालची पण त्या ठिकाणी होती। आणि डॉक्टरांनी स्पष्टपणे कळवलं पोलिसांना की हिला पहिले गळा आवरून मारलेला आहे आणि नंतर तिला पोलिसांनी होडी जप्त केलेली आहे। म्हणजे ज्या दोरीने आवरून मारलं ती दोरी सुद्धा पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाहीये। आणि त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढणी घेऊन आत्महत्या केली, पण पहिले मारलं आणि मग तिच्या गळ्यात ओढणी टाकून देखावा तयार त्या ठिकाणी दिला गेला। ज्या ठिकाणी घटना घडली तिथे सुद्धा पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलेला नाहीये। सगळं गेल्यानंतर मग त्यांनी पंचनामा केला असेल कदाचित, पण त्याच लोकांनी बॉडी उचलली आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना फोन होते की हे असं या प्रकारामध्ये समोरच्या आरोपींना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे।
काय मिळते पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो, ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवून सासवड्याला जाते, आपल्या संसारामध्ये मुलं बाळं आपला पुढचा आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा या ठिकाणी केला जातो आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही. आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला. आज मी मुंबईला जात आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे. जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी एसआयटीकडे द्यावा, सीआयडीकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल. आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या प्रवृत्त करण्याचा आयपीसीचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही या परिवाराची मागणी.